उपाध्ये वार्ड अध्यक्ष ज्योतिनगरचा। आज या ज्योतिनगर मध्ये काही समस्या आहेत, आम्ही सगळे मिळून इथून दोन मिनिटं बोलणार आहे तुमच्याशी। आणि मला बोलायचं हे संडास बाथरूम आहेत ज्योतिनगर एरियामध्ये, त्याचे बाथरूम स्वच्छ नाहीत आणि संडास बाथरूम घाणेरडे आहेत, पाण्याची सोय नाही, लाईटीची सोय नाही, दरवाजे चोरून नेलेत आणि इथं कोण लक्ष देत नाही आणि इथं कचरा होता, त्यामुळं सगळ्या ज्योतिनगरला मच्छर प्रॉब्लेम हे आणि डेंग्यू मलेरियाचे असा प्रॉब्लेम होतात आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले काय लक्ष देत नाही आणि असं झोपडपट्टी समजून येता ना कोण आमच्यावर लक्ष देत नाही। मग कोण बोलतोय कलव्याला जा, कोण बोलतोय केमला जा, पण आम्हाला ते नको, आम्हाला इथल्या सुविधा पाहिजे। इथं काही समस्या आहेत, म्हणजे गटारी उघडे आहेत, रात्री लाईटी चोरीला जातात, लाईट बंद असते, चोऱ्या माऱ्या भरपूर वाढल्या आहेत इथं आणि इथले काही मुलं या माणसं दारू पिऊन दंगामस्ती करतात, लेडीजांना येता जाता छेडतात आणि दुसरी गोष्ट की इथं बायांना बी मतलब हे नाही, सुविधा चांगल्या भेटत नाहीत आणि इथल्या लेडीज माणसं घाबरले आहेत की इथल्या चोऱ्या बंद व्हायला पाहिजे आणि बाथरूमची व्यवस्था व्हावी अशी आमची विनंती आहे। आणि इथं 2 मिनिटं सगळे बोलतील। रात्री लाईट जातात, पाणी बरोबर नाही, काय नाही, त्याचा सुविधा झाली पाहिजे। मध्ये पाणी नाही, लाईट नाही, एवढी घाण आहे, आम्हाला स्वच्छ पण करायला येत नाही। 15-15 दिवस महिनाभर आम्ही कंप्लेंट केली तर ते म्युन्सिपाल्टीवाले बोलतात कोण कंप्लेंट करतं, आम्ही काय करणार, एवढी घाण होती, लक्षच देत नाही आमच्याकडे। मध्ये ना पाणी आहे ना लाईट आहे, दरवाजे बरोबर नाही आहे,